मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीत सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मोज वाहतील कडी, त्यांचे आणि जोडी सर्व सुख, तेची माझे हित करीत सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हैशीस सेविनावडी, वचन न मोडी बोलिले तेची माझी हित करीत सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जन्मिनी प्राण संजीवनवनं परदाम कैवल्यमिदं प्रसन्न प्रपन्नाति देव परब्रह्मलिंगं भजे. पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग
विदिन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैरागेश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शुभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगतात विठ्ठल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं ठरेल। या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तिमय उत्सव दरवर्षीप्रमाणे हाही वर्षी आहे। या आनंदाला पार नाही इतका सुंदर हा सोहळा आहे। कारण एखाद्या महिलेने जर एखादं कार्य करायचं ठरवलं महाराज तर जगावे भगवंताला जन्माला येण्याकरता तपश्चर्या सुद्धा एका महिलेची होती। हनुमंतरायाला जन्माला येण्याकरता तपश्चर्या सुद्धा एका मातेची होती। अंजनीच्या तपासाठी अनेक जन्माचं पुण्य या ठिकाणी लागतं। तेव्हा हा सोहळा आपल्या अंगणामध्ये भरत असतो बघा। भाग्यवंता घरी भजन पूजन श्रीमंत होण्यासाठी भाग्य लागत नाही, लक्षात घ्या। श्रीमंत होण्याकरता भाग्य लागत नाही, त्याकरता पैसा लागतो, बरोबर आहे ना। श्रीमंत होण्याकरता पैसा लागतो पण परमार्थ करण्याकरता त्या ठिकाणी भाग्य लागत असतं महाराज, भाग्य लागतं। म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला। कारण या भागामध्ये माझं जास्त काही येणं नसतं। या भागातील संस्थेमध्ये मुली आहेत, मानवतच्या मुली आहेत, पण इकडे यायचं म्हटलं की संस्थेमध्ये 100 विद्यार्थिनी, लांबचा प्रवास,
पण आज या ठिकाणी येत असताना ताईने जेव्हा मला फोन लावला की ताई महिला सप्ताह मी करते, तर तुम्ही एक महिला आहे याचाही मला खूप आनंद झाला आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि हा कार्यक्रम करत आहे याचा खूप मोठा आनंद झाला. कारण आपण आधुनिक जीवनात जगतोय कलियुगामध्ये. साध्या साधारण सर्वसाधारण माणसाकडे वेळ नाही ताई. माणसं म्हणतात हे 1000 रुपये घेऊन जाय पण मला 1 तास मागू नको कारण माझ्या मागं भरपूर काम असतात. कोण म्हणतोय? सर्वसामान्य माणूस. आणि एखाद्या माणसाच्या खांद्यावरती अनेक जणांची जबाबदारी असेल, त्यातून वेळ काढून हा एवढा मोठा कार्यक्रम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे. आणि अनेक क्षेत्रामध्ये अलीकडे सगळीकडे सप्ताह होतात, पण माझ्या जीवनामध्ये हे पहिलंच उदाहरण आहे की राजकीय माणसाची पत्नी या कार्यक्रमाला हजर आहे, स्वतः करतायत. एरवी राजकीय क्षेत्रातल्या महिला बाहेर येत नाही. ज्यांना निवडून यायचंय त्यांनीच कार्यक्रम करायचे, ज्याची त्यांनी जबाबदारी घ्यायची. पण आज या ठिकाणी क्रांतीताईंनी मला सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये 3री आमची पिढी आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारकरी संप्रदायाचा वारसा तुमचा आज या ठिकाणी हा रंगलेला आहे. कारण अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. याकरता अनेक जन्माचं पुण्य पाहिजे महाराज, अनेक जन्माचं पुण्य पाहिजे. म्हणून या ठिकाणी क्रांतीताई संजय दादा जाधव ताईंना मी मनापासून धन्यवाद देईल. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, तुमच्या हातून सत्कार्य आणि धर्माचं कार्य घडो माऊलीचरणी प्रार्थना करेल. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन आमच्या रुक्मिणीताई हावरे आहेत. खरंच आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या कीर्तनकार आहे, एक साधक प्रवृत्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं, एक साधनाशील ज्यांना ओळखलं जातं ते आमच्या हावरेताई आहेत. खूप छान स्वभाव आहे महाराज. आणि जेवढा आपण वारकरी संप्रदायामध्ये आपला अभ्यास आणि ज्ञान वाढतं, काही माणसं ज्ञान वाढल्याच्या नंतर नम्री होत असतात. बरोबर आहे ना? मला भरपूर येतंय, कारण माझी वारकरी संप्रदायामध्ये 5वी पिढी आहे. गुरुवर्य वैद्य बाबा, मोठे बाबा, कुरेकर बाबा हे आमच्या फार घरामध्ये राहिलेले महात्मे आहेत. गुरुवर्य केंद्रे महाराज, वैद्य बाबा नेहमी सांगायचे, ज्ञानाची उंची ज्याची खऱ्या अर्थाने वाढत असते त्याने नम्री राहू नये, त्याने नम्र राहावं. फक्त विलंटीच काढायची आपल्याला, त्याने नम्र राहावं. आणि वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना जे माणसं नम्र राहतात त्यांचा परमार्थ सुद्धा जन्मोजन्मी टिकत असतो महाराज. रावणाने काही परमार्थ केला नव्हता का? म्हणजे आपण त्यांना नावं ठेवीत ही आपली पात्रता आहे नाही. नाही तर लोक म्हणतात काय तो रावण. अरे रावण काय साधा रावण होता का महाराज? हां, रावण काय साधा होता का? 33 कोटी देवांची पायरीच केली होती नुसती चालायला. गणपती बाप्पा गाढं वळायला ठेवले होते. रावणाची काही साधना कमी होती का महाराज? पण साधना करत असताना नम्र नाही राहिले. नम्र आणि नम्री यामध्ये खूप फरक असतो. म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता आमच्या हावरेताई आहेत. परत सांगेल, मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना बघितले. अध्ययन करत असताना खूप स्थिर आणि सरळ स्वभाव, म्हणून ताईंना पुनश्च एकदा धन्यवाद देईल. या ठिकाणी कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ. मेळच पाहिजे, मेळ नकोय नाही का? मेळ पाहिजे. आपल्यात मेळ असतो तेव्हा सगळं काही ठीक असतं. या ठिकाणी खूप गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. मी काय पखवाजाचं वर्णन करावं महाराज? मला काही पखवाज वाजवता येत नाही. पण एखादी गोष्ट जरी येत नसेल पण ऐकायला गोड वाटत असेल त्या ठिकाणी वर्णन करायला काही हरकत नाही. या ठिकाणी ज्यांचं गोड असं मृदंगवादन चालू आहे, तुम्ही 3 दिवसापासून ऐकताय. महाराजांचं नाव काय? दत्ता महाराज. खाते मी नाव ऐकून आहे बरं का तुमचं. आणि महाराजांना मनापासून धन्यवाद देईल. लग्न झालंय का तुमचं? तरीच म्हटलं तुम्ही एवढे उदास का? हसत राहायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. वहिनी काही त्रास देतात. इकडं काय मेवणे बसलेले का?
वहिनी काही त्रास देत असेल तर सांगा मला आणि स्माईलमध्ये राहा बरं का. दत्ता महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. महाराज पकवास वाजवणं ही काही सोपी गोष्ट नाही ताई. आपण आळंदीमध्ये पाहतो संध्याकाळी रात्री 10 वाजता मुलं त्या ठिकाणी रियाजसाठी बसत असतात बघा. सकाळचे 4 वाजता थंडीमध्ये आपल्याला गोदडीच्या बाहेर यायचं, बंगल्याच्या बाहेर यायचं म्हटलं तरी कंटाळा येत असतो. मुलाला सकाळी जर म्हटलं 7 वाजता शाळा आहे उठ लवकर, ते म्हणतो बाबा आज मी नाही जात. मग बाबा म्हणतो कोण जाणार, म्हणे बाबा तुम्हीच आजच्या दिवस जाऊन या ना. म्हणजे असं आपल्या जीवनामध्ये आपण कंटाळ करत असतो. पण याचा रियाज करणं खूप अवघड गोष्ट आहे, पकवास वाजवणं. महाराजांना पुनश्च एकदा धन्यवाद देईल. आमच्याबरोबर आलेले श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य राजू महाराज पातळे हे गोड पकवास वाजवतात. विशेषतः ते गुरुवर्य वैद्यबाबांचे पटशिष्य आहेत. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. या ठिकाणी सर्व टाळकरी महिला भगिनी आमच्या विनेकरिता आहेत. जोडीने आलात का तुम्ही? कुठे आहेत? काय हरकत नाही. सर्वच महिला आहे. या ठिकाणी आनंद वाटतो तुम्ही जेव्हा उभ्या राहता. आणि या ठिकाणी दोन्ही गायनाचार्य ताई आहेत, सोनाली दिदी करपे यांच्या संस्थेतील. तुम्हाला काही टेन्शन आहे का? मला फ्रेश लागतं बरं का. कीर्तन चांगलं होण्याकरता काय कीर्तनकारावर अवलंबून नसतं. तुमचे चेहरे असे टमाट्यासारखे दिसले पाहिजे. मला उदास चेहरे बघण्याची इच्छा होत नाही. आणि आपण सांगत असतो सर्वांना की सकाळी उठल्याच्या नंतर, तुम्ही जुने माणसं आहात सर्व, सकाळी उठल्याच्या नंतर चांगला चेहरा बघितला तर चांगला दिवस जातो बरं का. उदास चेहरे बघू नये माणसाने. म्हणून तुम्हाला सर्वांना आजपासून तुम्ही उदास राहणारच नाही. आता भांडणं झाले तरी हसत राहायचं. या ठिकाणी दोन्ही ताई आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली, महाराजांचं नाव काय? सोपान महाराज. सोपान बाबा आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल. गोड आवाज आहे बरं. मी सांगत असते बघा, सरस्वती एखाद्या भाग्यवंताला मिळत असते. सरस्वती जिभेवरती नाही का. एखादा गायन करत असेल तर आपल्याला मधुर कानाला लागत असतं. पण एखादा जर ओरडला नाही इतकी भीती वाटते ना. कळतच नाही 2 पायाचं वरडले की 4 पायाचं वर. बरोबर आहे ना. थोडासा आवाज आहे महाराजांचा. ऐकत राहावं महाराज, ऐकावं असं वाटलं पाहिजे. इथं कोणी बेसुरे काय तुम्ही एवढे हसता तर. ठिकाणी दुसरे गायनाचार्य बाबा आहेत. जानकीराम घाटुळ. आडनाव. मी आडनावर जास्त बोलणार नाही कारण आमचंही आडनाव आंधळे. मी जर तुम्हाला जास्त बोलले तर तुम्ही म्हणसान तुम्ही काय कमी का, तुम्ही तर आंधळेचे, आम्ही तर घाटुळाचे. म्हणून बाबांना सुद्धा परत परत धन्यवाद देईल. तुमच्या बाजूला असणारे माझे पती अभिमन्यू महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. तुमच्या गावामध्ये आम्ही प्रथम आहे, तसं काही नाव घेण्याची इच्छा नाही. तुमचा गैरसमज व्हायला नको सर्वांचा. माझे पती या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देईल. या ठिकाणी ज्यांची शूटिंग चालू आहे मराठी वासपाट, प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि हृदयात पोहोचणारं हे चॅनल आहे बघा. माहीत नव्हतं तुम्हाला की कोण सुनीताताई आहेत. अनेक कीर्तनकारांचा सहवास आणि तुमचं दर्शन आम्हाला झालं फक्त ह्या चॅनल आणि यूट्यूबमुळे झालेलं आहे. म्हणून परत परत दादांना, कुठं गेले ते अरविंद दादा, तुम्हाला दुसरी तिसरी वेळ बरं का त्यांची. आता तुम्ही घेत राहा, आम्ही देत राहतो. तुमच्यामुळे आमचं अध्ययन वाढत चाललंय. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईल. मागचे उभे असणारे त्यांना विनंती करेल, बसून घ्या, टेन्शन घेऊ नका. 1 वाजेपर्यंत कीर्तन चालणार आहे. तुमचे पाय गळून येतील उद्या उगच नसलेलं. सर्वांना श्रोते मंडळींना परत परत धन्यवाद देते. आणि मी सांगत असते बघा, भगवंताचं नामचिंतन करणं, श्रवण करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णू. परत परत धन्यवाद. या ठिकाणी ज्यांची गोड माईक सिस्टीम आहे, छान सेटिंग लावता बरं का तुम्ही. मी सांगत असते, नाही काही जमलं तर सेटिंग जमली पाहिजे. खूप छान. अरे काय होतं, कार्यक्रम चालू असतात, कधी आवाज चालतो, आवाज चालत नाही. पण खूप छान सिस्टीम आहे, असं वाटतं बोलतच राहावं. परत परत दादांना सुद्धा धन्यवाद. पंचकृषीतून आलेले सर्वच मंडळी, सर्वांना धन्यवाद. कुणी राहिलं नाही तुमच्यापैकी?
मला नाव माहित नाही कुणाचे बरं का. नाही ते एका कीर्तनात काय झालं होतं ताई, एक बाबा असे मधीच काठी घेऊन फिरायला लागले. म्हटलं ओ बाबा खाली बसा, म्हटलं असं भरल्या मंडपात अशी काठी घेऊन फिरू नये. बाबा म्हणे तुम्ही माझं नाव घेतलं नाही मला काहीच फरक पडला नाही, पण ज्यांनी तुम्हाला तारीख दिली ना त्याला बघू राहिलो म्हणे मी कुठे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आज सेवेकरता जो अभंग मी निवडलेला आहे तसा अगोदर आमचा वेगळा अभंग ठरला होता, माफी मागते. पण माझी एक गोष्ट लक्षात आली, आत्ता सुखनिवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शताब्दी सोहळा आळंदीमध्ये चालू आहे. मोठं जसं की माहेराहून बळच एखादी मुलगी बाहेर निघत असते सासरला जाण्याकरता, तसं आम्ही आज या ठिकाणी आलो आहे. कारण की भारतातून, मी राज्यातून म्हणत नाही, भारतातून त्या ठिकाणी परभणीचे अनेक लोक त्या ठिकाणी संत सहवास घेण्याकरता आळंदी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि आम्ही तिथून इथपर्यंत आलो आहे. म्हणून एका संतांचा महिमाही मला तुम्हाला सांगायचा होता आणि आपल्या जीवनात होणारं हितही मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून आज तुकोबारायचा हे दोन्ही शब्द उच्चारणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.